Oh,
बॅटरी किती आणली? बॅटरी पिन आहे डायरेक्ट पिन. वडे बनवण्यासाठी स्वयंपाकाच्या गाड्यात जवळ जायची मागणी आपण सेवा करण्यासाठी मागणी आपल्या सर्वांची सेवा उत्कृष्ट आहे. कोळी बांधव सर्व माता भगिनी सर्वांनी यायची स्वयंपाकाजवळ. गेले आशा पास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू वैराग्याचे महामेरू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भक्तांचा महिमा भक्त कसे असतात हे सांगणारा आपल्या सेवेकरता घेतलेला आहे. हे जे कार्य आहे हे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळ्याच्या निमित्ताने दिंडी नंबर 43 गोविंद महाराज केंद्रे हे त्याच्याबरोबर आपला वारसा गोविंदबाबा त्या माऊलीबरोबर चालत आहात आणि त्यांच्यामध्ये आपला हा थोडकी मोडकी सेवा माझ्या पामराच्या वाट्याला आली. जसं ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माता हात ठेविला पुढे बीजची वाईला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी चाडा आहे, माझ्या गुरुने या चाड्यावर मूठ धरली. हे दाणे वाकडे पडता का नीट पडता हे तुम्हीच पहा. वाकडे के नीट हे देव जाणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी काय आहे. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय आहे हो. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामराय काय थोरपण पायीचे वाहन पायी भरी. ज्ञानियांचे राजे होते, योग्याची माऊली होती, चक्रवर्ती सम्राट असे राजे होऊन गेले. असे राजे होऊन गेले. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. लंके माझी घरे किती ते ऐका सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष पाषाणाचे 7 लक्ष विठाबंदी. कोटी घरे तांब्या आणि काश्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. अरे लंकेमध्ये सोन्याचे घर होते पण माऊलीच्या दारात स्वर्णाचा पिंपळ होता. म्हणून माऊली चक्रवर्ती सम्राट राजे होऊन गेले.
असे असणारे ते म्हणतात की मी चाडा आहे. एरवी जरी मी मूर्खो झाला असे विवेको, तरी संत कृपा दीपको स्वजळो असे. काय नाही, माऊली 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 केलं तर त्याला पुन्हा जन्म नाही. तुका म्हणे बाजी भाग जन्म नाही रे आणक. माऊली माऊली केलं तर त्याचा उद्धार होतो. अशी योग्याची माऊली ती म्हणतात की संतेच्या कृपामुळे मी स्वजोळो आहे. हे बोलणं बरोबर आहे का? परंतु ते किती कमीपणा घेऊन, किती खालच्या दर्जात येऊन ते बोलतात. कोण? ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. मज पामर आहे काय थोर पण पायीची वाण पायी बरी. काय बोलले ते? बोलतात की मज पामर आहे काय थोर पण पायीची वाण पायी बरी. मला एवढे मोठेपणा देऊ नका. तुकाराम महाराज म्हणजे कोण होते हो? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. दगडासहित वया जैसे तारियल्या लाया. तुकाराम म्हणजे त्याने 5वा वेद तयार केला. अरे प्रभू रामचंद्राचा सेतू भंगला, पण तुकाराम महाराजांचे अभंग नाही भंगले. एवढी ताकद तुकाराम महाराजांची होती. तुकिदा तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. अवतार पांडुरंगा अव ठेविले. म्हणजे ज्यावेळेस त्याच्या तुलनेत तोलल्या गेले तर तुकिदा तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ब्रह्म आणि तुकाराम महाराज बरोबर तोलल्या गेले, म्हणून त्याची आरती तयार झाली. ज्याने त्याचा छळ केला तेच त्याला शरण आले आणि ते शरण येऊन त्याची आरती तयार केली. असे तुकाराम महाराज. ते स्वतःला मूर्ख समजून घेतात की मी एरवी जरी माझं पामर आहे. काय मी पामर आहे? ते म्हणतात मी मूर्ख आहे. असे ज्ञानोबा तुकाराम खायला गुलाबजाम असे असणारे संत असे म्हणतात. आणि मला काही येत नाही हो, काहीच येत नाही, काहीच येत नाही, काहीच येत नाही. तरी अल्पविद्या गर्व शिरोमणी, अल्पविद्या गर्व शिरोमणी असे होऊन गेले. म्हणून ही जे केंद्रे महाराजांची सभा आहे, ही सभा सामान्याची नाही. केंद्रे महाराज म्हणजे कोण होते हो? त्यांनी सर्व केंद्रित केलं, म्हणून त्याचं नाव केंद्रे. सर्व केंद्रित केलं. त्याचं नाव काय आहे हो? गोविंद. गोविंद म्हणजे काय? गो नाम इंद्रिय. पूर्ण इंद्रिय त्यांनी त्याच्या ताब्यात ठेवले. सैरावैरा जाऊ दिले नाही, सैरावैरा पळू दिले नाही, सैरावैरा पाहिलं नाही. गो नाम इंद्रिय कासवासारखे त्याचे पूर्ण इंद्रिय त्यांनी त्याच्या ताब्यात असे ठेवले होते, केंद्रित केले होते पूर्ण इंद्रिय. म्हणून गोनाम इंद्रिय. गोविंद विंद म्हणजे सर्व ताब्यात ठेवले, केंद्रे म्हणजे केंद्रित केले. असे असणारे गोविंद महाराज केंद्रे. आणि ते केंद्रे महाराजांची सभा सामान्य माणसाची सभा आहेत का? केंद्रे महाराज सामान्यांना होते, ते अवतार घेऊन आले होते. स्वर्गीची आम्हाला इच्छिता ते देवा मूर्ती लोक व्हावा जन्म आम्हा. आम्हा हेची करणे काम बीज वाढवावे ना. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती देह कटविती परोपकारे. पाप ताप दैन्य जाय उठाउठी झाली या भेटी हरिदासाची. त्रिविध तापाची झाली बोळवण देखील या चरण वैष्णवांचे. असे केंद्रे महाराज ते जडमूड या 18 पगड जातीच्या या लोकांचा विचार करून होऊन आले. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. म्हणजे याच कारणाकरता या जडमूड या लोकांचा, या जगाचा, यांचा उद्धार कसा होईल होऊन आले. वैकुंठात राहणारे होते गोविंद महाराज, होऊन आले. गोविंद गोविंद गोविंद. त्याचा नुसता
नाव तुम्ही घेतला तर गोविंद 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 जर तुम्ही केलं काहीच नको करा. तुमची जर श्रद्धा असेल, निष्ठा असेल, नामदेव महाराज म्हणतात भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी तयावरी कृपा करी हरी. तसं जर तुमचा भाव असेल, गोविंद 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 केला तर निश्चित तुमचं कल्याण होईल. कारण गोविंद का करायचं? ज्यावेळेस गोरोबा काकाचे हात मोडल्या गेले, हात तोडून टाकले, ते कथाने सांगायचे. ही सभा मी पहिलेच बोलून गेलो, ही सभा म्हणजे इंद्रपुरीत नव्हे, स्वर्गात नव्हे, वैकुंठात नव्हे. ही सभा या मृत्यूलोकात जरी आहे पण केंद्रे महाराजांची केंद्रित राहणारी अशी मंडळी आहे. एक एकाचे निमनो व्यापारे विश्वाची होय सहारे, 1,00,000 कृपाचार्य चनपुरे. असे विद्वान लोक आहेत आपल्या या दिंडीमध्ये. विद्वान विद्वान म्हणजे कमी विद्वान? अरे भीष्मासारखे आहे, द्रोणासारखे आहे, कृपाचार्यासारखे आहे आणि निष्ठावंत भक्ती करणारे एकलव्यासारखे बी आहेत. नाही असं नाही. अर्जुनासारखे धनुर्धारी आहेत, दानी इतके आहेत, करण्यासारखे उदार आहेत, दान बी देणारे असे लोक आहेत. आणि त्याच्यामध्ये माझ्यासारख्या पामरानं काय बोलावं? ना तरी बालक बोबडा बोली, वाकुडा विंचुका पाऊली, ते चोज करून मावली रिगे जेवी. प्रभू तुम्ही महिषांच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बेल जरी गंगावती स्वीकाराल की. मी कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी दुबळा आहे. भगवंताला बेलाचं पान पाहिजे, त्याच्याशिवाय प्रसन्न होत नाही. परंतु निर्गुडीचं पान आहे, याला तुम्ही बेलाचं पान म्हणून स्वीकारून घ्या. तसं मी कोण आहे? माऊलीचा रेडा, गोविंद महाराजचा येडा. येडा म्हणत होते, माझ्या येडा कुठे, येड्याला बोलून आला. येड्याशिवाय बोलले नाही. पण येडा कोण आहे, कसा आहे हे तुमच्यासमोर दाखवून दिलं. हे त्याची ताकद केंद्रे महाराजची. गाढवाचे घोडे करून नाचू दृष्टी पुढे, हे तर आपण पाहिले नाही. 400 वर्षे 300 वर्षे संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या गोष्टी सांगतो. पण तुमच्या समोर चालू काळामध्ये महाराजांनी काय कसं हे करून दाखवलं. हा माणूस माणसातच नव्हता, शास्त्रेच तो मनुष्य. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये सहस्रेच मनुष्य, 1000 मनुष्यामध्ये एक माणूस आहे म्हणतात. सहस्रेच मनुष्य, 1000त एक माणूस आहे. मग माणसं नाहीत का? माणसं नाही अशातला भाग नाही. माणसाचा आकार आहे, 1000त एक माणूस आहे. 1000त एक माणूस आहे, एक. माऊली म्हणतात असे जी महापुरी रिक्ताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतीर पहिला निघे. कोटीमध्ये एकाचा उद्धार होतो, 1000मध्ये एक माणूस आहे. माणसाचा पूर चालला, माणसाचा आकार आहे, माणसं नाही, माणसाचा आकार आहे नुसता. म्हणून माऊली त्याच्याच करता आली केंद्रे महाराज, आणि त्यांनी आपल्याला हा मार्ग घालून दिला. गेले दिगंबर ईश्वरी होते राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते, येण्याचे बनते चालू जाता न पडे गुंता कुठे काही. असे आमचे गुरुवर्य केंद्रे महाराज, गोविंद महाराज. गोविंद गोविंद सांगायचं ते तसंच राहून गेलं की त्यांचा हात मुडला, हात तोडून टाकले. तोडून टाकल्यावर मग देवाला चिंता पडली, भक्ता राखी पाठीकडे आपण कळी काळाचे भिडे. रुक्मिणीला सांगितलं तू कुंभारीन हो, आणि देव कुंभार झाले. गरुडाला गाढव केलं, गोरोबा काकाच्या घरी गेले आणि तिथे मटके घडू लागले. त्याचा व्यवहार बंद झाला ना. खाईन काय, देव करतो का भक्ता घरी. बघते रे घर देव काम कर रोज, पाणी भर रोज. भक्ताच्या घरी काम करतो देव. गेला तिथे काम करू लागला. त्यावेळी त्या बाजारामध्ये गाडी भरून नेली
मडकं इकायला. एकाने त्या धोत्रामध्ये तो मडका घेतला आणि चोरीने घेऊन गेला. ते मडका काय करे, गोविंद 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 करे. मडका काय करे, गोविंद. हे गोविंद महाराजावर बोलणं होतं की गोविंद, ते गोविंद 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 करे. तो गंज इकडे नेऊन लपाडे, तिकडे लपोळे, ते लिपुडे, पण ते मडकं गोविंद गोविंद करे. शेवटी तो सगळं बाजार फिरला आणि त्याची आणून ते मडकं ठेवून दिलं. अरे ते माती ते गोविंद गोविंद करती. तुमचा तोंड जर गोविंद गोविंद केला, निश्चित तुमचं कल्याण होईल. अरे तुकाराम महाराजांच्या घरी तुकाराम महाराज भंडाऱ्यावर जात होते, गोराड्यावर जात होते, भामचंद्रावर जात होते. जिजाबाई महान पतिव्रता होती. पाण्याचं बोळग आणि न्याहारी घेऊन गेल्याशिवाय ते 7 किलोमीटर 12 किलोमीटर कुठं 5 किलोमीटर असे आहेत. ते जायचे, दिवसभर फिरायचे, त्याला जीव घातल्याचे जीव जेवत नव्हते. एक दिवस ती त्रासून गेली आणि मी त्यांना विचारलं, देवा तुम्ही जाता गोट खरी आहे, पण कोण्या डोंगरावर जाता हे मला सांगून जात जा. त्यांनी सांगितलं, आवले मला माझा भान राहत नाही, मी कुठे जातो ते मला काही कळत नाही. बघ गावाच्या बाहेर चौफुल्ली आहे, त्रिकुटी आहे, चौकडे रस्ता जातो. ज्या फाट्याला तू कान लावशील, जिथे जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल ध्वनी निघेल, त्या मार्गाने मी गेलो असं समज. तर जिजाबाई त्या चौफुल्लीवर जायची आणि ती पाण्याची घागर आणि न्याहारी खाली ठेवायची आणि इकडे कान लावून पाहायचं. ज्या दिशेने गेले असतील त्या दिशेची माती जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल करत होती. त्या दिशेने ती माता माऊली जात होती. अरे त्याच्या पाया खालची माती जय विठ्ठल श्री विठ्ठल करत होती. तुम्ही दिंडीत चालत असताना जय विठ्ठल श्री विठ्ठल म्हणत नाही, भजन करत नाही, फक्त भोजन. काय केलं, कुठे केलं, किती कुठे केलं, काय केलं. अरे ज्या कामाला आलो ते काम करा, भोजन होणारच आहे, भोजन भेटणारच आहे. जनाबाईचं नाव काशीमध्ये त्रिलोकामध्ये गेलं की जनाबाई 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 जनाबाई. तर काशीचे जे पंडित होते त्यांनी विचार केला, चला आपण जनाबाई कशी आहे त्याची पाहून येऊ. ते पायी तिकून अरण्यातून येत असताना त्या दिवशी जनाबाई आणि त्याच्यासोबत त्या ज्या पुरी होत्या त्या गौऱ्या यशाला गेल्या आणि जणी ते गौरे जमा करत होती. मग त्यांनी त्याच्या गौऱ्यामध्ये मिसळून घेतल्या. मग त्याचे झगडे चालू होते, एकमेकाचे झिपोटे बोलणं. आणि त्याच्यात ते काशीचे ते पंडित आले आणि त्यांनी विचारलं, काय झगडे करता. अरे म्हणे ही चेनी लय खराब आहे. ते म्हणायला लागले, आपण फसलो म्हणे. जेने जेने म्हणून त्याचं नाव ऐकून आपण किती दिवसाचे म्हणे आपण पायी धर मुक्काम करत आलो आणि जनी ती झगडे करून राहिली, फसलो म्हणे. पण त्या जनीने एकच त्यांना सांगितलं की बाबा आमचा न्याय करून द्या. म्हणे काय न्याय करून द्या. म्हणे माझ्या गौऱ्या चोरल्या, ह्या गौऱ्या मला काढून द्या. आणि त्या जने म्हणे ते गौऱ्या आम्ही कसे ओळखणार. ज्या गौरीला माझा हात लागला असेल ती गौरी घेऊन कानाला लावायची, त्याच्यातून जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल जे ध्वनी निघेल ती गौरी माझी. ज्याच्यातून त्याचा ध्वनी निघणार नाही ती गौरी माझी नाही. त्यांनी खरंच असं त्या जमा केलेल्या गौऱ्यातून गौऱ्या घेऊन त्यांनी तपासलं, तेव्हा त्यांचा पहारा त्याचे खरकन उतरला की हात लागलेली गौरी जय विठ्ठल श्री विठ्ठल करते. तर आपण पंडित आहे पण पोंगा आहे. काय आहे, आपण पंडित आहे पण पोंगा आहे. आमचे गुरु महाराज म्हणून दिसायला कसा दिसतो म्हणजे पंडित, त्याचं नाव पंडित पोंगा. तर त्याचा गर्वहरण झाला. बोलण्याचा तात्पर्य का, नामाबद्दल का बोलणं चालू आहे की आपण वारीला चाललो आणि नाम चिंतन हा महत्वाचा आहे. म्हणून अरे चोकोबाजी चोकोबा ज्यावेळेस ते मशीद पडली त्याच्यामध्ये ते पडून दबून मेले. भगवंताने असं वाटलं, नामदेवाला विचारलं की नामदेवा
हे चोकोबाची हाडं तू पाहून ये. त्यांनी सांगितलं चोकोबाची हाडं कसे ओळखणार, सगळे एका ठिकाणी मेले. त्यांनी सांगितलं ज्या हाडातून जय विठ्ठल श्री विठ्ठल ही दोन्ही निघेल ती हाडं माझ्या चोकोबाची आहे. महाराज काय सांगावं, लोक म्हणतात तू बसल्यावर काय रडतो, अरे रडत नाही पाजर फुटतो. नाही ते म्हणतात नाही नाही निर लोटे हृदय राम प्रगटे. तर त्यांनी किती कष्ट सहन केले, किती सायास केले आपल्याकरता, काय काय नाही केले. त्याची हाडं जय विठ्ठल श्री विठ्ठल करत होती. हो कोणाची, चोकोबाची. ज्यावेळेस हनुमंतराय रावणाने सीतेला लंकेत नेलं आणि चारी दिशेला सगळं सैन्य तयार झालं सुग्रीवाचं सीतेच्या शोधाकरता, निघून गेले. बुद्धिमंत काय सांगितलं हनुमंताला, सर्व निघून गेले, पण बुद्धिमंत आहे म्हणून ते येऊन भगवंताच्या पायाजवळ नतमस्तक झाले आणि विचारलं देवा सीतेच्या शोधाकरता आम्ही जातो खरे, सीता कशी आहे काय आहे आम्ही कशी ओळखावी. भगवंताच्या त्याचं सौंदर्याचं त्याचं अनुकरण केलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही ब्रह्मचारी आहे, त्याचं सौंदर्याचं वर्णन करू नका, केस कसे आहे, डोळे कसे आहेत, त्याचं स्वरूप कसं हे सांगू नका, त्याच्या दुसऱ्या काय खुणा आहेत ते सांगा. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी त्यांना सांगितलं ज्या ठिकाणी माझी सीता बसली असेल त्या ठिकाणी जे झाड असेल, दगड असेल, वेली असेल, पानं असतील, ते जय राम श्रीराम जय राम श्रीराम अशी ध्वनी निघत असेल आणि ती कृश झाली असेल, फक्त रात्रंदिवस नामाचा जप करत असेल, ती सीता म्हणून समजावी. त्याच्यावरून सीतेचा शोध केला. अशोकवनामध्ये गेले, पूर्ण तेच फिरले. अशोकवनात गेल्यानंतर ती एका ठिकाणी कशी बसलेली होती, त्याचे झाडं, वेली, पानं आणि दगडं, त्याच्यातून जय राम श्रीराम जय राम श्रीराम अशी ध्वनी निघत होती. त्याच्यावरून सीता ओळखली. असा हा नामाचा महिमा आहे. म्हणून भक्त ऐसे जाण्याचे देही उदास, गेले अशा पास निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्त ऐसे जाण्याचे देही उदास. भक्त कसे असले पाहिजे, देहावर उदास असले पाहिजे. अभंग घेतला ना आपण, म्हणून माऊलीची ओवी आहे, तरी जो या देहावरी उदासू ऐशिया परी, उकिता बिढारू बैसला आहे. काय बोलतात ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज काय बोलतात, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले अशापास निवारून. भक्त कसा असला पाहिजे, उदास असला पाहिजे, त्याला त्याचा देहाचा भान नसला पाहिजे. मग तसंच ज्ञानेश्वर महाराजांची ओवी त्याच्यावर, तरी जो या देहावरी उदासू ऐशिया परी, उकिता बिढारू पैसला आहे. उकिता बिढारू पैसला आहे. जसं आता तिसरं चरण नाथ महाराजांचं आहे. तुकाराम महाराजाला देहावर उदास हे म्हणतात, तरी जो या देहावरी उदास ऐशिया परी. नाथ महाराज काय म्हणतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, असे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्तीकर वस्ती आला प्रातकाळी उठोनी गेला, तसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. हे तिन्ही एका लाईनमध्ये चालतात. तिन्हीचं एक प्रमाण आलं पाहिजे, एक उत्तर आलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि नाथ महाराज हे तिघी एक आले पाहिजे. ओवी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काम क्रोध लोभा जो जीवी माझी उभा, तो निर्य पुरीचा सभा सन्मानो पावे. काय ज्ञानेश्वर महाराजांची ओवी, काम क्रोध लोभा जो जीवी माझी उभा, तो निर्य पुरीचा सभा सन्मानो पावे. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी,
नाही अधिकारी ऐसा येते काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तो महामूर्ख. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निर्यपुरीचा सभा सन्मानू पावे. निर्यपुरीचा म्हणजे ज्याच्याजवळ काम आहे, क्रोध आणि लोभ आहे, तो कोणी असो, तो कसा आहे, नरकपुरीचा अधिकारी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे घेऊन जो परमार्थ करतो तो महामूर्ख आहे. नाथ महाराज म्हणतात, हे तिन्ही ज्याच्याजवळ आहे तो अधिकारी नाही येते. असं हे तिन्ही एका लाईनमध्ये चालतात. मग तरी जो या देहावरी उदासू म्हणजे कसं की तो आता एखाद्याने आपल्याजवळ वळकुटी ठेवली आणि सांगितलं की मी तिकून येतो बाबा, याच्यावर ध्यान ठेवा. मग तुमचंच काही महत्त्व आहे का त्या वळकुटीवर? नाही. वाट चालू आला परत, आता आपण सकाळी इथून जाणार, या जागेबद्दल आपलं काही महत्त्व आहे का? मग तसं आपण राहिलो पाहिजे. कसं राहिलो पाहिजे की आपलं नाही, मग त्याचं झालं, पण या देहावर कसं उदास राहिलं पाहिजे. मग हे कोणाला कळालं? म्हणजे मनुष्य काय करतो, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व आयुष्यभर सुखाकरता आपण धडपड करतो, पण सुख आपल्याला मिळत नाही. सुखाऐवजी आपल्या पदरात दुःख पडतो. दुःख का पडतो? सुख का पाहिजे? सुख म्हणजे असं आहे, जसं पाणी हा समुद्रातून आकाशात वाफेद्वारे जातो आणि त्याचे ढग तयार होऊन तो खाली पडतो. खाली पडल्यानंतर तो पाणी कसा जातो? समुद्रात जातो. खाली त्याची धाव कोणाकडे? समुद्राकडे. का? त्याचा जन्मच समुद्रापासून झाला. मग तो कोणाकडे धावल? तिकडे. तसा हा जीव हा परमात्माचा अंश आहे. परमात्मा कसा आहे? सुखरूप आहे. सुखरूप आहे सा सांगा कोणी? सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर बापरुकुमा देवीवर. असा हा सुखरूप परमात्मा आहे. परमात्मा हा सुखरूप असल्या कारणामुळे हा जीव त्याचा अंश आहे. म्हणून हा सुखाकरता तळमळ करतो, धडपड करतो. इच्छा बरोबर आहे, पण वाटचाल चुकीची करतो. ज्या मार्गाने सुख आहे त्या मार्गाने जात नसल्या कारणामुळे त्याच्या पदरात दुःख पडतो. मग हे कोणाला कळालं? हे तुकाराम महाराजांना कळालं. मग तुकाराम महाराज काय म्हणतात? देवा आता ऐसा करी उपकार, या देहाचा विसर पाडी मध, तरीच जीव सुख पावे माझा, बरवेकेशी राजा कळुआ. ह्या देहाचा विसर पडल्याशिवाय त्याला सुख मिळू शकत नाही, आणि देहाचा विसर असा पडू शकत नाही. मग देहाचा विसर कशाने पडेल हो? हे कोणाला कळालं? तुकाराम महाराज. मग तुकाराम महाराज काय म्हणतात? आता हे कोण सांगेल? मग याला त्याचं काही ज्ञान झाल्याशिवाय विसर कसा पडेल? म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? गुरु क्षेत्र, गुरु देवता, गुरु माता, गुरु पिता, गुरु सेवे परता स्वर्ग मार्गणेने, गुरु दावी लिया वाटा, विवेक तीर्थाची या तटा, धोनिया मळकटा बुद्धीचा तेने. असे आपले गुरु होऊन गेले. त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला. मार्ग दाविला कोणी दाविला? गोविंद महाराजांनी. म्हणून मार्ग दावी लिया वाटा, विवेक तीर्थाची या तटा, धोनिया मळकटा बुद्धीचा तेने. मग असे गुरु पाहिजे. गुरु कसे पाहिजे? ब्रह्मज्ञानी पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे, अधिकारी पाहिजे, आणि त्यांच्या अंतःकरणात दया पाहिजे की या लोकांचा कल्याण व्हावं. म्हणून त्याची त्यांना तळमळ असते. म्हणून ते त्यांचा उद्धार करत असतात. उद्धार करत असतात म्हणजे मग ते काय करतात? जे साधून चतुष्टाय अधिकारी आहेत त्यांना ते बोध देतात. साधून चतुष्टाय म्हणजे जे जमीन तयार आहे त्यांना पेरली म्हणजे बी निघतो. आता जे जड आहे ते काय करावं? मग त्यांनी नुसता चिंतन करावं. चिंतने चिंतने तत्रूपता. देवाचं नुसतं चिंतन करावं. मग त्याने काय? मग गुरु काय करतात?
मग या शरीरामध्ये काय आहे हो? 5 भेद आहे. जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, ईश्वर जीवाचा भेद, जड ईश्वराचा भेद. हे 5 भेद आहेत. किती भेद आहेत? हे 5 भेद आहेत. मग गुरु काय करतात? मग या 5 भेदाचं निरसन करतात. त्याला एक एक भेद कसा आहे हे समजून त्याचा बोध त्याला देतात. कोणाला? त्या शिष्याला. याच्यामध्ये 5 कोस आहेत या शरीरामध्ये. अन्नमय कोस, प्राणमय कोस, मनोमय कोस, विज्ञानमय कोस, आनंदमय कोस. हे 5 कोस आहे. घरात घर बांधत असताना जर आपल्याला इंचवर कोस चालत नाही, कोस नको घरात. कोणी बांधत असल्यानं आपण काय म्हणतो? कोस. असे याच्यात 5 कोस आहे. या 5 कोसाचं ते गुरु निरसन करतात. चार आकाश आहे. घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. 4 आकाश आहेत. याचं स्पष्टीकरण करतात गुरु. एकेकाचं त्याला बरोबर फोड करून त्याच्या डोक्यात आणून देतात. आणि मग त्याला ते सगळं निरसन करून दिल्यानंतर मग अविद्येचे निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा घोरत होता प्रबोधान आधी जो. हे संस्कार अनादी कालापासून आहे आपल्याला. झाड मोडे बीज होय, बीज मोडे झाड होय. आयशी कल्प कोटी जाय तरी जातीनं नसे. या जाती नाश होतो का? झाडाचा बी तयार होतो आणि बी पडला की झाड होतो. झाडाचा बी होतो आणि बी याचा झाड होतो. त्याचा नाश होत नाही. मग गुरु त्याला त्याचं निरसन करतात. आणि निरसन केल्यानंतर त्याला काय करतात? आपणासारखे करते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. गाढवाचे घोडे करून ना तू दृष्टी पुढे. मग त्याला ते बोध दिल्यानंतर मग जे अविद्या आहे त्या अविद्याचा नाश करतात. आणि मग त्याला आम ब्रह्मात्मी वाणी एक वेळ पडता काणी. अविद्या निद्रा गेली पळून ततस्तनी जागी नलो. मग तो जागा होतो. आपण सहज म्हणतो उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाता, भावे चरणी ठेवा माता, चुकी व्यथा जन्माच्या. मग आपण जागे होतो. केव्हा जागे होतो? आम ब्रह्मात्मी वाणी एक वेळ पडता कानी. अविद्या निद्रा गेली पळून ततस्तनी जागी नलो. अरे रामचंद्र प्रभूला विश्वामित्र घेऊन गेले होते यत्नाच्या रक्षणाकरता. तेव्हा रामचंद्र प्रभू म्हणत होते, प्रभू तुम्ही आम्हाला युद्धाकरता घेऊन जाता खरे, पण या देहाला ज्ञानप्राप्ती झालेली नाही. आत्मज्ञान प्राप्तीशिवाय सर्व साधने खोटी असे म्हणतात. ज्या देहाला आत्मज्ञान प्राप्ती झालेली नाही तर सर्व साधने खोटी असे म्हणतात. तर तुम्ही अगोदर आम्हाला मनुष्यात आणा, आम्हाला ब्रह्मविद्या शिकवा, मग आम्हाला तुमच्याबरोबर घेऊन चला. म्हणून ब्रह्मविद्या ही झाल्याशिवाय त्याला मी कोण आहे हेच कळू शकत नाही. मग तेव्हा त्याचा उद्धार होतो. तरी माऊली म्हणतात, तिनी जीवी जव जागती तव निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकते देवई म्हणे. देव म्हणतात अर्जुना, तिनी जीवी जव जागती तव निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवई म्हणे. जोपर्यंत हे 3 दोष आहे तोपर्यंत त्याला देव भेटेल किंवा तो मोक्षाला जाईल हे माझे कान ऐकू शकत नाही. कारण हे 3 दोष गेले पाहिजे. काम क्रोध लोभ हे गेलेच पाहिजे. म्हणून म्हणतात स्वामी काच गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची महाविष्णूची पूजा, अनुभव नाही तुझा. स्वामी काच हे कार्य कोणाचं आहे?
स्वामी काच गुरुभक्ती. गुरुभक्ती कोण केली? स्वामीचं कार्य कोण केलं? स्वामीचं कार्य हनुमंताने केलं. हनुमंत जेव्हा पाठ सेवा केली, लक्ष्मणाला शक्ती लागली, तेव्हा एक रात्रीत जाऊन त्यांनी त्या झाडावर दिवस झाले, त्यांनी द्रोणागिरी आणली. सीतेचा शोध लावला. तुकाराम महाराज का म्हणतात? शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. का म्हणतात? एकदा नाही, डबल का म्हणतात? शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत. एका वेळेत काम होतो, डबल म्हणायचं काय? का बोलले? शरण शरण हनुमंता. काय भक्ती त्यांच्या वाटा ही मदत दावायचो पटा. भक्तीची वाट तुकाराम महाराज, विष्णूचा अवतार, 5वा वेद तयार करणारे हनुमंताला का बोलता असं? कारण भक्ती ही सीता आहे, ही पराभक्ती आहे सीता. सीतेचा शोध हनुमंतानं लावला, कोणाकडूनच लागला नाही. म्हणून तुकाराम महाराज त्यांना नमस्कार करतात आणि विचारतात, शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत. भक्तीची काय वाट आहे ते आम्हाला दाखवा. कारण भक्ती, सीता ही भक्ती आहे, पराभक्ती आहे, आणि त्याचा शोध हनुमंताने लावला, म्हणून त्याला आपण नमस्कार करतो. स्वामी काच गुरुभक्ती. गुरुजी भक्ती कोण केली? गुरुजी भक्ती गोरखनाथाने केली. कशी केली? त्यांना इच्छा झाली वडा खायची. का बोलतो मी एवढं? हे गुरुचं कार्य आहे म्हणून गुरुवर बोलणं आहे. तुम्ही किती बोला, वेद बोला, महावेद बोला, परंतु हे अज्ञानी जीव आहे, हे आपल्या गुरुच्या नावावर येतात. यांना गुरुशिवाय कायच उपदेश करायचं? यांनी निष्ठा ठेवली पाहिजे गुरुवर. काही नाही बोलले, माझे गोविंद 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 बोलले तरी त्यांचा उद्धार होईल, असे गोविंद महाराज होऊन गेले. म्हणून गुरु महाराजावर हा अभंग घेतला. काय घेतला? त्यांनीच बुद्धी दिली. आता महाराजांनी, मी पहिलेच बोलून गेलो, एकाचे मनो व्यापारी विश्वच होय सांगारे, 1,00,000 कृपाचार्याचे नभुरे. त्यावेळेस ऋणू जुणू रे भ्रमरा, अवगुण रे तू भ्रमरा. काय सुंदर प्रवचन केलं महाराज. माझ्या डोळ्यातून असे पाझर चालत होते. मी ऐकत असताना लोक म्हणतात तू रडतो. रडत नाही, माझा भाव तसा आहे. बटलं म्हणजे अशी धार चालते. काय काय बोलले? ऋण जुणू रे भ्रमरा. या शरीरामध्ये, या आत्म्यावर, या देहावर किती त्याने विवेचन मांडलं. असे बोलले. मी पहिलेच बोलून गेलो की एकाहून बळी आहे, त्याच्यामध्ये माझा काय नंबर लागावा. परंतु मार्ग दावून गेले आधी, केव्हा गुरु महाराजांचा हा दंडक आहे म्हणून त्यांनी बसवलं, म्हणून त्यांचा वारसा म्हणून त्यांचं आहे म्हणून. नाही तर माझा नंबर काय हो महाराज? ऋषिकेशचे लोक आहे, मी काय आहे तरी आम्ही कसकस. मी काय आहे? समुद्रामध्ये एखादा ढेकूळ टाकल्यासारखा आहे. अरे मी माणूसच नाही. माझ्यापेक्षा कोणताही जीव प्राणी असला तो तरी तो चांगलाच आहे. मी रंगात नाही, मी ढंगात नाही, गुणात नाही, वानात नाही, कशाच कामाचा नाही, कुठेच चालणारा नाही, असा माणूस आहे. परंतु कृपा कटाक्ष निहाळलेले आपले पती बैसवले, बाप रखमादेवीवरे विठ्ठलची. अशी होता कृपा त्याची पशु बोले वेद. त्याची कृपा झाली, गुरुची कृपा झाली. गुरुची कृपा केव्हा होते? अरे एकलव्याला भीष्माच्या द्रोणाचार्याने काढून दिला, त्यांनी मातीचा पुतळा केला, एक निष्ठा भक्ती केली, धनुर्धारी विद्यामध्ये त्यांच्यापेक्षा बी जास्त बलवान झाला. गुरुजी कृपा केव्हा होते? घेऊन गेले कोण? गोरखनाथ. पहिल्या दिवशी वडा आणून दिला. गुरु परीक्षा घेत असतात,
दुसऱ्या दिवशी गेले आणि मागायला लागले की माझ्या गुरुला वडा पाहिजे, वडा द्या. तुझा जर त्याच्यावर एवढा नितांत प्रेम आहे तर एक डोळा काढून दे म्हणे. मग देतो. असा घातला बोटन बुबुळ काढून दिला. गुरुला सांगितलं नाही, कळालं नाही गुरुला. पण गुरु कसे असतात? अंतर्ज्ञानी असतात. या हृदयाची किल्ली त्या गुरुजवळ असते महाराज. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची. देव चतुर अंतर जाणून ओळखत असे. देव आणि संत त्या दिवशी बोलून गेले महाराज की देव आणि संत हेच त्यांच्या हृदयाची गोडी ओळखतात. महाराजांनी त्यांचा अनुभव सांगितला. डबा कोठे पडलेला आहे काय सांगावं महाराज. पावला पावली रोज रडू येतो. पण लोकांसमोर सांगितलं तर लोक त्याचा वोक न धरता धरवे ना. ज्याची गोडी त्याला, दुसऱ्याला काय महाराज काय बोलावं. अरे माझ्या गुरुचे जर मी मूर्ख आहे, पामर आहे, पण तुम्ही विद्वान आहेत. तुम्ही जर असं लिखाण केलं आणि समुद्राची शाई केली, पृथ्वीचा कागद केला तर लिहिल्या जाणार नाही. असे चरित्र माझ्या गुरुने असं कर्तुम अन्यथा कर्तुम करून गेले. असे गोविंद महाराज होऊन गेले. अल्प वयात ब्रह्मज्ञानी बोलून गेले महाराज. सर्व झाल्यावर माझा नंबर येतो महाराज. इविलेचे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू केला गगनावरी. मोगरा फुलला ते बारू कळीयाची आला. हे कळी जी उमललेली आहे ती फुल आपल्या गोविंद महाराजची आहे. महाराज काय सांगावं आता. केले उपकार सांगू मी काय. आयशी बाप न करी माय. कोणी करणार नाही, कोणीच कोणाला जवळ धरणार नाही. मी कोण आहे हे सर्वांना न्यायचं आहे महाराज. ही जागा मला भेटणं म्हणजे आता काय सांगावं. अरे अवधान हे केले तिचे म्हणजे सर्व चुकाची पात्र होईजे. हे प्रतिउत्तर माझे उघड आहे का. अवधान म्हणजे असा सुसाट्याचा वारा सुटला आणि त्याच्यामध्ये दिवा लावणं शक्य आहे का. पण एवढ्या सुसाट्याच्या वाऱ्यामध्ये हा दिवा त्यांनी लावून गेले. ही ताकद गोविंद महाराजाची आहे महाराज. गंज होतीन महाराज, पण माझ्या गोविंद महाराज सारखे होणं शक्य आहे महाराज. भूतो न भविष्य. एक एक चमत्कार काय सांगावं महाराज. आता एक एक चमत्कार जर सांगितला तर तो अरे त्यांनी सेवा केली. कोणी केली. रामचंद्र प्रभूने गुरुची सेवा केली. सांदीपणीची सेवा कोणी केली. भगवंताने केली, कृष्ण परमात्माने. त्यांनी त्याच्या गुरुची सेवा करत असताना त्याने काही मागितलं नाही, पण त्यानं गुरुचा मुलगा आणून दिला. त्या आईनं सांगितलं. म्हणून स्वामी कायत गुरु भक्ती पितृवचन सेवापती. पितृची आज्ञा कोणी पाळली. रामचंद्र प्रभूंनी पाळली. पितृची आज्ञा कोणी पाळली. आपल्या परशुरामानं पाळली. ज्या वेळेस जमदाग्नी पूजेला बसले असता रेणुका माता पाणी आणत होती पदरामध्ये, किंवा कोणी म्हणतात चाळणीमध्ये, कुठे म्हणतात टोपलीमध्ये. पण पाणी आणत असताना त्या पाणी आणायला गेली त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये काही शंका कुशंका आली असेल तर पाणी आलं नाही. वेळ लागला. जमदाग्नीला कळून गेलं, भ्रष्ट झाली. त्यांनी लगेच त्याचे मुलं होते त्यांना सांगितलं हे खडगे घ्या, याचा शिर उडवा. कोणी तयार झालं नाही. परशुराम आले, त्याला सांगितलं हे खडगा घे, उडवशील. पितृवचन. लगेच शिर उडून टाकलं. शिर उडून टाकलं. तथाच तो प्रसन्न झाले. महाराज काय मागात ते माग, काही नाही, माझी आई जिवंत कर. आणि त्याला कळालं नाही पाहिजे की मी मारलं म्हणून. मग ती मुंडकं लावलं, जिवंत करून दिलं. म्हणजे पितृवचन. सेवापती. पतीची सेवा कोणी केली. पतीची सेवा सीतेमाताने केली. ती जनकाची कन्या होती. अयोध्याचे दशरथ राजा त्यांची सून होती.
तरी झाड तेथे सावली, तळ तेथे पाणी, राम तेथे सीता असलीच पाहिजे. झाड तेथे सावली, तळ तेथे पाणी, राम तेथे सीता असली पाहिजे. दोन्ही राजे असताना दोन्हीचा त्याग करून ज्या ठिकाणी माझे प्राणनाथ त्या ठिकाणी मी राहणार म्हणून पितृवचन सेवापती म्हणजे पतीची सेवा केली. कोणी केली? सीतेमातेने केली. अरे ज्या वेळेस सुलोचना ही महान पतिव्रता होती, सुलोचनाच्या बळावर 33 कोटी देव जिंकले होते इंद्रजिताने. त्याचा वध झाला नसता म्हणजे महान सती पतिव्रता होती. पण त्याच्यापेक्षा उर्मिळा श्रेष्ठ ठरली. का ठरली? चारी भावाचे लग्न होऊन आले. त्यावेळेस ते राज्याभिषेक करत असताना त्या कैकेयीच्या सांगण्यावरून हे वनात जायला निघाले. मग लक्ष्मणही म्हणाले की बाबा मी तुमच्या सेवा करता येतो. तेव्हा भगवंताने त्याला सांगितलं की उर्मिळेला विचारून ये. मग उर्मिळाजवळ गेले. उर्मिळाला सांगितलं की माझे प्रभू वनात जाताना त्यांची सेवा करता मी चाललो. त्यांनी एवढंच सांगितलं फक्त माझ्या हातून पाणी पिऊन घ्या. ते घरात पाणी आणण्याकरता गेले आणि इकडे रामचंद्रपूरने आवाज दिला लक्ष्मणा चल. तितक्या वेळेत लक्ष्मण निघून आले. पाणी घेऊन आली. दारी उभी राहिली. लक्ष्मण निघून गेले. 14 वर्ष उर्मिळा काहीच अन्न नाही, पाणी नाही, खाणं नाही, पिणं नाही, लघवी नाही, संडास नाही. 14 वर्ष लक्ष्मण लक्ष्मण लक्ष्मणाचा जप करत 14 वर्ष अशीच उभी राहिली. म्हणून जी सुलोचना महान सती पतिव्रता जरी होती तरी त्याच्यापेक्षा ही श्रेष्ठ ठरली. म्हणून लक्ष्मणाच्या हातून इंद्रजित मारला गेला. 3 देश को लजावत है कपटी कायर क्रूर, 3 देश को सजावत है सती संत और शूर. सती सामान्य नाही, संत आणि शूर. शूरवीर तिथे आहे म्हणून आपण सुखरूप आहे. सती आहे म्हणून देश चालला, संत आहे म्हणून चालला. संत नाही असातला भाग नाही, सती नाही म्हणून अशातला भाग नाही. काहीतरी आहे म्हणून चालला, नाही तर लयाला जाईल. म्हणून इंद्रजित मारला गेला. न तर इंद्रजिताला मरण नव्हतं. ज्याच्या घरामध्ये ज्याचे जे धर्मपत्नी आहे ती जर खरंच धर्मपत्नी जर ती तिच्या पतीचं कल्याण व्हावं म्हणून जर ती एकनिष्ठ भक्ती करत असेल तर त्याच्या मालकाला केव्हाही हार येत नाही, त्याची जीत राहते. म्हणून म्हणतात की 3 देश को सजावत है सती संत और शूर. सती संत दुसरा नंबर आणि तिसरा नंबर शूर. म्हणून स्वामी काच गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेच महाविष्णूची पूजा अनुभव नाही तुझा. म्हणून संताचं काय वर्णन करावं महाराज. संताचं आता तुम्हाला जर सांगितलं मी कोण आहे हे तुम्हाला ज्ञात आहे. 159 कट्टे अन्न काही गंमत आहे? गंमत आहे? 5 किलो आहे, 2 किलो आहे, 3 किलो आहे, 10 किलो आहे, 10 रुपये, 5 रुपये. या दंडेमध्ये फिरतो तर का साबणचा टोकडा नाही भाऊ. 5 रुपये चहा प्यायला तिकडे. अरे हे मी काय करणार? एवढा भूमीचा भार त्या अर्जुनाकडून भगवंतानं करून घेतलं. त्याचं निमित्त केलं आणि त्याचं कार्य त्यानंच करून घेतलं. ज्यावेळेस त्याला वाटलं की मीच मारतो म्हणून हे मरतात, त्याला विश्वरूप धावलं. अर्जुनाला त्याला बोध दिला. त्यावेळेस ते म्हणतात मी गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेमुळे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. ज्यावेळेस अर्जुनाला बोध झाला त्यावेळेस ते म्हणतात की मी गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेमुळे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. तसं अर्जुनाकडून जसं घेतात तसं हे कार्य त्याचं आहे तेच करून घेतात. मी काय करणार? मी काय करणार? मी काही करू शकत नाही महाराज. पण त्याचा असा चमत्कार आहे महाराज.
ज्याच्या दारी गेलो सवाल ठोकला की जसा आलंय तो भिक्षा मागणारा येतो तो ठोकतो, तसा ज्याच्या दारी गेलो तुझा कट्टा त्याला घाम सुटतो महाराज. नाही सांगला त्याला चमत्कार घडतो, काही असलं तरी त्याला द्यावाच लागतो. एका गावामध्ये गेलो, माझ्याबरोबर लोक होते, त्याला सांगितलं, श्रीमंत माणूस होता, सागरचा कट्टा दे. जर घमिंडी असतात श्रीमंत, सागरचा कट्टा द्या. आम्ही त्याच्या घरी बसलो, तो चेष्टा करत करत निघून गेला. त्याला कुठे जायचं होतं, तो दाढी करता गेला. बसला दाढीवर, आम्ही त्याच्या घरी बसेल. कुठे गेले हो, कुठे गेले म्हणजे येतं म्हण दाढी करून. म्हटलं येतील, बोलतील. दाढी करायला गेले महाराज, अर्धी दाढी झाली, आला चक्कर, नेला त्याला दवाखान्यात. आला तिकून, बाबा मी तुमच्या पाया पडतो, असं काही करू नका, तुम्हाला लागेल ते न्या. एक नको न्या, दोन न्या, पण असं काही सांगू नका. महाराज चमत्कार को नमस्कार पर ज्ञान को ठोकर से मार. चमत्काराशिवाय जग नाही. हे केंद्र महाराजचा चमत्कार आहे. केंद्र महाराजचा असा चमत्कार आहे. आता स्वतःचा अनुभव सांगतो. मी काय जमा करेन, करणार नाही. माझा मुलगा म्हणे, बाबा तुमच्या गुण चालल्या जात नाही, काठी घेतात, असं करतात तसं करतात, काही करा, 2-4 कट्टे तुम्ही देऊन टाकत जा, पण तुम्ही फिरू नका, तुम्ही फिरू नका. बाई म्हणे, ते म्हणे. म्हटलं राहिलं. आम्ही गेलो मुक्ताबाईला वाटीला. मुक्ताबाई आपल्या भागातून बुलढाणा मार्गे जाते. गेलो, मुक्ताबाईचं दर्शन घेतलं, त्याच्याबरोबर काही चालत गेलो. एका ठिकाणी दुपारचं जेवण तर जेवलो. मुक्ताबाईला डोंगराच्या कड्याला लावलो आणि आम्ही घरी निघालो. दोघं बापले गोष्टी करत चाललो. काही नाही, घेणं नाही देणं नाही. त्या रोडवर काही वाहन नाही, इकून नाही तिकून नाही, येणं नाही जाणं नाही. आणि गेली गाडी पडून. दोघं पडलो. गाडी मुलडी नाही, आम्ही मुलडो नाही, लागला नाही, पण दाबला खाले. म्हटलं भगवान, माझ्या मुलाचं नाव भगवान. म्हटलं हा कट्टा आहे, थट्टा करू नको. हा कट्टा दाबून राहिला, जाऊ दे जमा करायला. दोघं बापले का पालटे. नाही सांगलं की काय होईन त्याचा पत्ता नाही. नाही सांगलं. आता त्याचे रोजचे चमत्कार आहे महाराज. अरे मी गरीब माणूस आहे, मोठ्या मोठ्या लोक देत नाही, होत नाही. सांगलं की लगेच 1.25 लाखावाला तयार, 50,000वाला तयार, 20,000वाला तयार, 10,000वाला तयार. सांगला आले ठोकला. त्याने नाही सांगला किंवा मी घरी आलो की मी जाता झाला मागून येतं, बापू तुला पटीन ते घे, पण काही सांगू नको. केंद्र महाराजचा चमत्कार आहे. केंद्र महाराज गेले नाही, त्याचं कार्य केंद्र महाराज तेच करून घेतात. पण कोणाच्या हातून करून घ्यायचं त्याचं निमित्त त्याला पुढं करतात. आणि प्रत्येकाला सेवा दिलेली आहे आणि त्या सेवेमुळे त्याच्या हातून ते करून घेतात. तुला कोणती सेवा दिली, त्या सेवेने तुझ्याकडून ते करून घेणार. माझ्याकडे कट्ट्याची जोडदार दिली का, ते तुझ्याकडून करून घेणार. भजनाची सेवा यांच्याकडे दिली का, याच्याकडून जरी चालल्या जात नाही तर ते घुसतील, ते चालवतील, पण भजन त्याच्याकडून करून घेणार. प्रत्येकाला सेवा दिली. तंबूची सेवा यांना दिली, हे किती नाही म्हणू द्या तरी ते त्याच्या अंगात घुसल, त्याला आणर. आपण त्याच्याकडून ते तंबूची सेवा करून घेणार म्हणजे घेणार. तंबू ठोकल्या जाणार. किती रात हो, किती पाऊस पडू देव, किती वेळ होऊ देव, 12 वाजू देव, 11 वाजू देव, प्रत्येकाला घर करून देणार. ही सेवा 1 नंबर सेवा. ही तंबू ठोकायचे महाराज. आपला वारकरी चालत आल्याबरोबर खायचा बघत नाही, पियाचा बघत नाही, हातपाय धुत नाही, काही नाही. पहिलं माझं घर कुठे, जसं त्याला वेळ लागतो घर कुठे, घर आल्यानंतर त्या घराला बरोबर करतो आणि त्याचा तो काही विस्तार त्याच्यात ठेवतो. मग जाऊन तो फ्रेश होतो आणि येऊन त्याच्यात आराम करतो. सर्वात मोठी सेवा म्हणजे तंबूची. आणि नंतर सर्वात मोठी सेवा तंबूची. बोलायचं काय आहे, गोविंद महाराज केंद्रे सर्वाकडून सर्व सेवा करून घेतात. ज्याचं जसं कार्य तसं करून घेतात. म्हणून मी म्हणत असतो की राजा गेल्यानंतर आपण राजा बसवतो.
ती राजाची विभूती असल्याशिवाय तो राजा त्या ठिकाणी बसत नाही, हे देवाला कळतं. म्हणून देव ह्या जागेचा मालक कोण आहे, ह्या कोण चालवणार, म्हणून ते सर्व शोधून तो त्या जागेवर त्याला बसवत असतो. म्हणून अल्प वयामध्ये असणारे आमचे केंद्र महाराज, आमचे बाप निघून गेले तरी ह्या कोण चालवेल त्याचं पुढचं भविष्य पाहून, सामान्य गोष्ट नाही, सहज बोलणे नाही, सामान्य नाही, अधिकार त्याचा करा उपदेश, ज्याचा जसा अधिकार असेल तसा तसा उपदेश करा. अरे गदाचेही भार आपण जर मुंगीवर टाकलं तर मुंगी ते घेऊन चालणार नाही, त्याला हत्तीच पाहिजे. म्हणून त्याचं पुढचं भविष्य पाहून आमच्या केंद्रित करून दिलेले आणि त्याचा वारसा एकच त्याचा उत्तराधिकारी बनवला बसवला. आणि ते उत्तराधिकारी ते जरी लहान होते पण बुद्धीने महान आहेत, म्हणून असे असणारे विष्णू महाराज केंद्रे. आणि ते ही धुरा त्यांनी खांद्यावर घेतली, ही धुरा त्यांनी सांभाळली. आणि ही धुरा घेऊन चालत असताना त्यांना किती त्रास होतो, पण त्रास का सहन करतात की आपले जे वडील जे जे करते त्या नाम धर्म ठेविते. म्हणून गोविंद महाराज गेले, ते गोविंद महाराजची आठवण या आपल्या वारकऱ्यांना आली नाही पाहिजे. त्यांनी सांगितलं नाही पाहिजे की गोविंद महाराज या ठिकाणी आम्हाला असा खाऊ घालत होते, असं करत होते, आता काही नाही, असं कळालं नाही पाहिजे, समजलं नाही पाहिजे. म्हणून अहो रात्र डोळ्यात तेल घालून जसं शेतकरी पीक घेण्याकरता अहो रात्र जोपासना करतो, तसे रात न कळे दिवट न कळे अंगी खेळे दैवत, असे आमचे उत्तराधिकारी ते आपल्याला घेऊन चालले करून घेतात. फक्त एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो, कारण नेणते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे ते तुमचे पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे संती नोये अंगभूती युक्ते. म्हणून जे काही वाक पुष्प पुरुष काही दोन शब्द काही तोडके मोडके मला सेवा दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. मी सर्वांचा ऋणी आहे, मी सर्वांचा बालक आहे. मी वयान जरी मोठा असेल पण मुक्ताबाई लहान होती, परंतु मुक्ताबाई बोलले की तू बोलले कोण, चांगदेव महाराज, मी आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताबाईचा. म्हणून मी वयान जरी दिसत असेल परंतु मी ज्ञानानं लहान आहे, तुम्ही माझ्यापेक्षा महान आहेत. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी आणि माझे गुरु गोविंद महाराज सर्व यांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पुन्हा ठल ठल. धन्यवाद कन्हैयाराम. कुणी उठवू नका. आपल्या संस्थांचे अनेक रत्नापैकी एक छोटंसं रत्न, ज्यांचा संसार उत्कृष्ट आहे, परमार्थ उत्कृष्ट आहे, कुठे आळंदी पंढरपूरला न शिकता गुरुच्या वचनावर श्रद्धा भाव, हरिभक्त पारायण, हरिभक्त पारायण कन्हैया महाराज चव्हाण, अगदी सुंदर अशी सेवा केल्याबद्दल आपण सर्वांनी जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. जरी विद्वान नसतील पण श्रद्धा अतूट आहे, बाबावर नितांत प्रेम, बाबाच्या कार्यावर नितांत प्रेम. परिसरातून अगदी एकटेच नसतात पण सर्व परिसर असतो, पण निमित्त कोणीतरी असतं. पाऊस हा तुमच्या माझ्याकरता पडत नाही, चातकाकरता ज्ञानोबराय म्हणतात पडतो. या ठिकाणी गंगा उगम एकाकरता पावते आणि उगम पावते पण सर्वाला लाभ होतो. तसं फत्तेपूर परिसर, जामनेर तालुका, जळगाव जिल्ह्यातून जवळजवळ यावर्षी किती 159 कट्टे धान्य केंद्रीय महाराज संस्थानला दिलेलं आहे. अगदी गोळा करून त्याबद्दल गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था कन्हैयारामचं शतशः ऋणी आहे. या ठिकाणी कन्हैयारामने सांगितले की पुढच्या वर्षी महाराज काळजीच करायची नाही, जेवढं काही लागेल तेवढं धान्य या ठिकाणी देतो आणि माझं प्रवचन फक्त झालं पाहिजे. विनोदाचा भाग आहे. प्रवचन करताना बाबावर श्रद्धा आहे. कारण मी सांगेल लोणंदला माझं प्रवचन चालू होतं, प्रवचन चालू असतानाच बाबाने मला आता तू आठप, एक मोठे महाराज येणार आहेत.
मी मागे बघतोय, पुढं बघतोय कोणते विद्वान आहेत ते यांना बसवलं. मला एवढा राग आला यांचा, माझ्या जागेवर यांना बसवलं. पण बाबांना माहीत होतं की भाव पुढंच त्यांनी श्रद्धा पुढे प्रवचन व्हावं, ही श्रद्धा होती. असो कन्हैयाराम, धन्यवाद या ठिकाणी सेवा दिल्याबद्दल. गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था आपलं शतशः ऋणी आहे, तसं सर्वाला धन्यवाद देतो. आज इथे या ठिकाणी आपण बरड या मुक्कामी आहात. आज बरेच या ठिकाणी आपल्याकडे अतिथी देवो भव, अनेक वक्ते येत आहेत, काही श्रोते येत आहेत, काही पाहुणे येत आहेत. तर भेटण्याकरता हातीत ग्रामस्थ कुणी आहे का इथे बसलेला? हातीत ग्रामस्थ हातवर कर आहे कुणी? आपल्या गावची ट्रीप आली, शाळा 70-80 मुलं आलेले आहेत. हातीत गाव तिथे असेल तर डाव्या किचन रूमकडे जा. तसं आज दिंडीला भेट देण्याकरता सज्जन ऐका 2 मिनटं. वारी करत असताना, वारी या ठिकाणी जसं ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुकोबाराय सांगतात. वारी म्हणजे कसं असतं? मग वारी म्हणजे वडिलांची सेवा. म्हणजे कोणते वडील? 2 अर्थ आहेत, 5 शास्त्राने सांगितलेत, पण या ठिकाणी महाराज सांगतात हे तर वडील जे जे करती मार्ग दावणी गेले आधी. आज वारीमध्ये आनंद वाटतोय की आपली परंपरा जसं संपत्ती करता. बनगर महाराज ग्रामस्थ आले तुमचे शाळेवाले, त्यांना भेटा. माऊली भेटलं का? हां. वारी करत असताना यावर्षी मला वेगळा भाव निर्माण झाला की पूर्वी वारी करत असताना एकट्यानंच करायची, लोकांना नावं ठेवायचे, काय तरुणपणामध्ये वारी करतोय, म्हातारपणामध्ये करायला लागतं. मी ज्यावेळेस परमार्थात आलो, मी ज्यावेळेस BA करत होतो, MA पहिलं वर्ष, मला म्हणायचे महाराज काय धोतर घालून कुठं कॉलेज करत असतात का किंवा असं करत असतात का? म्हातारपणामध्ये या ठिकाणी धोतर घालायचं असतं. पण आज काळ बदलला आहे. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर समाधानाचं साधन जर असेल तर वारी आहे. कल्पना करा, आपण 15 दिवस झालं घर सोडलं आहे, अजून वार कोणता माहिती नाही, तारीख कोणती माहिती नाही, घरी आठवण माहिती नाही. मग हेच समाधान आहे. एरवी तर या ठिकाणी सर्व माणसं दुःखी आहेत. महाराज सांगतात, जो देखे सो दुखी आवावा, सुखिया कोई नाही रे, राजाही दुखिया प्रजाही दुखिया. प्रत्येक जण दुःखी आहे, पण वारीमध्ये फक्त आपण सर्व सुखाचा आनंद घेतोय. तर यावर्षी वेगळा भाव मला निर्माण झाला. काही मागच्या वारीपर्यंत, मुक्कामापर्यंत अनेक लोक आले, ते म्हणे माझ्या नातवांची वारी, माझ्या पत्तूंची वारी आहे. जसं संपत्ती करता मी विनंती करेल तुम्हाला सर्वाला, 2 मिनटं घेतोय. विनंती हे करेल की जसं या ठिकाणी वडिलाला 2 मुलं असतात, पण दोन्ही मुलाला आपण हिस्से करतो वाटणीसाठी. तर येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवा, वारीसुद्धा काही घराणे असे आहेत की या ठिकाणी वाटण्या करतायत. वारीची परंपरा पुढे चालावी म्हणून तर विनंती असेल आपल्याला सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलांनी, नातानी, पंतूनी वारी करावी. हेच या वेगळं समाधान असतं. तर अनेक लोक कालच्या मुक्कामला येऊन गेले. आजसुद्धा वारी कशी असावी मला कळावं म्हणून वारीचा अर्थ काय, जगाच्या पाठी मी नेहमी सांगत असतो, वारीमध्ये ज्यांनी ॲडजस्ट केलं तर देशामध्ये विदेशामध्ये त्याला ॲडजस्ट करायची गरज नाही. तर बाबा सांगायचे, परमार्थामध्ये व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्त्व द्या. मला ज्यांनी काल मागच्या वर्षी तुमचा नंबर आला होता आपल्या वारकरीत बघा, पंढरपूरच्या दर्शनला, काय नाव तुमचं? बाळूशंकर आहेरे आंबासन. मागच्या वर्षी मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्यांना मान मिळाला होता. त्याने सांगितलं, महाराज मुख्यमंत्र्याच्या हस्ते दिंडीच्या वारकऱ्याला त्याने सांगितलं की वारीमध्ये अनेक अडचणी होत्या, पण सगळ्या देवाने अडचणी यावर सॉल्व केल्या. तर परंपरेने वारी, तर आपल्या दिंडीला भेट देण्याकरता या ठिकाणी आपल्या दिंडीचे आधारस्तंभ गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्थांचे हितचिंतक, गुरुवर्य महाराजांचे शिष्य श्री गजाननदादा घुगे साहेब, त्यांनीसुद्धा त्यांच्या आईपासून वारी आहे. आईपासून वारी, मी विद्यार्थ्याच्या माझ्या अगोदर ही घराणं आपल्या संस्थांशी जोडलेलं आहे. तदनंतर घुगे साहेबांना बाबाने सांगितलं की गजानन वारी कर, फक्त मला महिनाभर वेळ दे. त्यांचे मामा वारी करायचे. काला घेतल्यापर्यंत, पाटलाला माहीत आहे, काला घेईपर्यंत कोणता महाद्वाराचा की समोर बसायचे आणि ते काला घेतल्याशिवाय जात नव्हते. त्याने सांगितलं की बाबांना की या ठिकाणी आम्ही वेळ देऊ शकत नाही, पण यांना वारीमध्ये बोलवा. तर अशा अनेक वारीमध्ये अर्थानं करत असताना यावर्षी आज दिंडीला भेट देण्याकरता त्यांची 3री पिढी ही वारसदार आहेत बरं का, साहेबाचे नातू आहेत. ही वारीचे माणसं नाहीत, पण आणलेत आज कस तरी बळच. सर्वाला हात जोडा, पुढे या, नमस्कार करा सर्वाला. वा, तुमचं नाव सांगा. माझं नाव धनश्री शिवशंकर घुगे. मी 4थीत आहे. माझं स्कूलचं नाव पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे. आज मला खूप चांगलं वाटलं. मी पहिल्यांदा वारीत आली आहे आणि इथलं एवढं चांगलं मी कधी बघितलं नाही आहे. थँक्यू. नाव सांग. रुद्रांशू शंकर घुगे. बरं बोलला चांगला तो.
ते या ठिकाणी अगदी कारण आमचे बाबा सांगायचे गायकाचा मुलगा रडत असताना सुद्धा स्वरातच रडत असतो. आता बोलायला सांगावं लागतं की यांना. तर असो त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. पहिल्यांदाच वारीमध्ये आलेत. त्यांचे चिरंजीव अतिशय पूर्ण जेवढा आपला दिंडीचा किराणा आहे पूर्ण घुगे साहेब त्यांना सांगतात. आमचे शिवशंकर गजानन घुगे जेवढा काही किराणा कधी घरी किराणा आयुष्यात आणत नसतील पण वारीचं या दुकानात त्या दुकानात भेट या ठिकाणी शिवशंकर गजानन घुगे यांचं आगमन झालं. जोरात एकदा त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. त्याच्या अगोदर हरिभक्त पारायण कन्हैयाराम महाराज यांचा सत्कार शिवभावाला विनंती आहे आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. आजची जी प्रवचनकार नियोजित प्रवचनकार द्या लवकर जोरात टाळी वाजवा प्रवचनाकरता. पूर्ण किराणा या ठिकाणी यादी करून पूर्ण 2-3 ठिकाणी जाऊन कधी आयुष्यात किराणा आनंद बाबांची सेवा करते म्हणजे मला खूप आनंद मिळतोय. या ठिकाणी त्यांचाही या ठिकाणी सत्कार गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय. मी विनंती करेल कन्हैयाराम बसा तुम्ही बसा तर वळ झालं प्रवचन आता बसा पाटील करा फेटा बांधून करा महाराज या 2 मिनटं ताई आपल्या विनंती आहे त्यांच्या धर्मपत्नी बसा उठू नका. मोठे हळदीचे व्यापारी आहेत. रोज 400-500 क्विंटल हळद असते. युवा नेते शिवशंकर गजानन घुगे मी त्यांचा सत्कार का करतो की पुढं वारी चालाय म्हणून एक दिवस दररोज दिवशी या. फेटा बंद वा 2 मिनटं बसा मावशी बसा 1च मिनटं बसा या सत्कार करा ते ना शाल दे ना. सर्वांना जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. 2 मिनटं बसा. आणि त्यांच्या धर्मपत्नी ताईंना विनंती करतो की आपण अंकिताताई घुगे यांचा या ठिकाणी सत्कार संस्थांच्या वतीने या ठिकाणी होतो आहे. एक ताई या लेडीज या पुढच्या कोण वारकरी या मावशी या कोणी या सगळ्यात माझ्या परिचय सर्वांनी या लवकर या. सर्वांच्या वतीने ताईंच्या या ठिकाणी स्वागत होतं आहे. ताई पुढे टेज पैसे 2 मिनटं शिवबा आम्हाला दिंडीला शुभेच्छा देतील. 2 मिनटं बोला. बोला ते मला एक माणूस दिलाय बोलायला आता मी नाही बोलत पण या ठिकाणी विनंती आपण बोला 2 मिनटं. बरं दरवर्षी किराणा वारकरी चांगला भरून देत आहे. धन्यवाद सर्वांना विनंती. चला वाडेकरी मंडळी चला स्वयंपाकघराकडे चला. सर्व वाडेकरी मंडळी हार्दिक अभिनंदन सहर्ष स्वागत. जागेमध्ये बसा 5 फूट बसा म्हणजे आपल्याला जागा कमी असल्यामुळे 2-4 वेळा फंक्शन करायची आहे आणि शिस्तीत बसायला पाहिजे. गडबड गोंधळ करू नका. अजून काय पाहिजे किती जण पहिले तुम्हाला इकडे राहू असे काय रामा अंगे गाडीकडे यायचे. या ठिकाणी आपल्या मातोश्रीच्या सुनंदा ताई युवराज देवरे या माऊलीने आभार. चला माई इकडे जागा इकडे बस तरी त्यांच्या हातात तांडरा माऊली बसा. त्यांच्या हातात तांडरा येईल त्यांनी बसून घ्यायचे 5 फूट. चला चला बस त्याने म्हणजे ज्यांच्या हातात तांडरा येईल त्यांनी ताबडतोब यायचे पुढे बसायचं.
जागा आहे ते बसून घ्या. इंगिनाच्या बाजूला चला इकडे फोटो तिथं त्यांच्या हातात ताटामध्ये त्यांनी बसून घ्या बरं. म्हणजे वाढी करायला व्यवस्थित वाढ करता ते वाढ भरून उभी राहिलेली आहे. तर आता तिथं जागा उपलब्ध आहे. जागा फुल झाली असेल त्यानंतर आपली पडलं भेट परत एक करा लगेच. त्यामुळं कोणी सहकार्य थोडा वेळ थांबायचं आणि नंतर मग बघत आहे. आता जागा फुल झाली आहे. थांबा माऊली. आपलं जेवण पूर्ण होत नाही. वाढ पुढे मागे होते. आता इकडनं वाढ स्वयंपाकाकडे जाणार आहे. तेव्हा सर्वांनी बसून घ्या बरं ताबडतोब. म्हणजे सर्व पदार्थ एका चला 2 मिनिटं सर्वांनी भजन करायचे. वाढतो अगदी 2-3 मिनिटात पूर्ण होणार आहे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. आजचा जो महाप्रसाद आहे दुपारी ज्याची पंगत झाली डॉक्टर विजय सुरासे छत्रपती संभाजीनगर, अशोक शेठ गावडे मराठी मोहिरे अँड सन्स, त्यासमवेत नारायण रामचंद्र नारायण पिराळे, आबासाहेब फरगडे श्रीरामपूर केंद्रीय महाराज संस्था विश्वस्त, जोशी ग्रुप मुंबई, लक्ष्मण सकाळी उभाळे छत्रपती संभाजीनगर, विश्वनाथ सुबरा काशी, त्यासमवेत वैकुंठवासी रामनाथ पुंडलिक साळके यांच्या स्वनाथ राजेंद्र रामनाथ साळके, ओम नगर कोपरगाव, श्री विष्णू जाधव, समस्त ग्रामस्थान कंडारी, समस्त ग्रामस्थान कंडारी तालुका बदनापूर जिल्हा जालना, समस्त ग्रामस्थान खोल्लोड, समस्त ग्रामस्थान दामणी पाहुदारा शिरदार बरेकर वस्ती ज्यांचं नाव उल्लेख केला त्यांनी या ठिकाणी श्रीफळ घेण्याकरता पुढे यायचं. अंदाज झाली घेऊया. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, आद्याला बुद्धिमती दे आराध मोरेश्वरा, चिंताक्लेश दुःख दारिद्र्यावगे देशांतरा पाठवी, हे रंबागन नायका गजमुखा भक्ता बोलतो शिवी बोला, कुंडली करणारी विठ्ठल श्रीज्ञान देव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुवर्य गोविंद महाराज की जय. माऊली बसा, सर्वांनी सावकाश जेवायचे. चला वाडेकरी मंडळी त्यांच्यातर्फे आपलं प्रतिनिधी स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वागत होते. अगदी योगदानाची सेवा या ठिकाणी आपली संपन्न होते. सर्व वाडेकरी अगदी सुंदर अशी वाढ चालू आहे. चला सुभाष पाटील गावडे चला आपल्या दिल्लीची अनेक वर्षापासून सेवा करणारे अगदी हे पुढे आणि आज पोग्याची पंगत विनोद भैया राठोड आपण पुढे येत नाहीत आपला माहित आहे.
तरी पण पुरुष एकदा विनंती असेल बाबांचा श्रीफळ घेण्याकरता प्रसाद घेण्याकरता पुढे येते त्यांचे प्रतिनिधी स्वरूप पाथर्डी ग्रुप कोणी असेल पूर्ण पोंगेची पंगत गेली अनेक वर्षापासून या जागेवर विनोद भैया डॉक्टर पोंगेवाले भैया आपली विनंती आहे आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे किंवा त्यांची प्रतिनिधी स्वरूपात पाथर्डी ग्रुप ब्रह्मशेठ लावटी असेल त्यांचे सहकारी आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. आत्ताच्या ठिकाणी उषा सत्यवान काकळकर यांनी कळसाच्या कामाकरता 2,500 रुपये देणगी दिल्याबद्दल त्यांचं संस्थान ऋणी आहे. धन्यवाद माऊली. चालू आहे ऑफिस. त्याचप्रमाणे मुकेशजी घोसाळकर हे 4 आपले हस्तावर स्वागत आपला या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. चला तर अजून गणपती इथून आलेले उद्धव जायबाई उद्योजक आपली विनंती असेल आपण पुढे यायचंय. उद्धवशेठ जायबाई आपली विनंती आहे आपण सुद्धा राजूर गणपती आपण पुढे यायचंय. चालतंय काय नाही. त्या माऊली पुढे या. वाढणारे मंडळी चला. चला कलिराम वाडा. बात्राम माऊली बात्राम नाही तुम्ही इकडे आम्ही आज सेवेकरी मंडळी आपले भांड्याचे स्वयंपाकाचे सेवेकरी ताटराम ठेवण्यासाठी गाडे राहत राहायचंय म्हणजे परत त्या पंक्तीला ताटराम घेत आहे. वडाराम हे पण जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने आपला ताटराम व्यवस्थित टँकर स्वच्छ करायचा आणि स्वयंपाकाच्या जवळ ठेवायचा आहे. कागद व्यवस्था करायची सेवेकरी मंडळी. ताटराम व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे. पलीकडे टँकर आहे ते टँकर आहे. माऊली कळीराम माऊली कळीराम शेजारी हळू कुठं म्हणा दुसऱ्याच्या पात्रात गबळ कुठे लक्ष द्यावं असे गप्पन कुठं गबळ कुठं हळू कुठं म्हणा. हे पण ज्यांचं जेवण झाले त्यांनी सावकाशला माऊली बरेचशा भाविकांना जेवायला उशीर लागतो. माता माऊल्या जेवत असतात त्यांना उशीर लागतो थोडा. तेव्हा पुरुष भाविकांना विनंती आहे की आपण जाताना शिस्तीत जायचे ताटराम घेऊन नाही तर थोडा वेळ बसायचं की आपण तर सर्वांनी संघर्ष उठायचं असतं. त्यांचं झालेलं आहे जरा शिस्तीमध्ये फक्त हे बघा ज्यांचं जेवण झालेलं आहे त्यांनी उठायचंय पण ताट व्यवस्थित साफ करून ठेवायचंय. ज्यांचं जेवण झालं त्यांनी शांततेने बाहेर जायचं. उद्धव जायबाई यांनी अन्नदानाकरता 21,000 रुपये या ठिकाणी दिलेत आणि मध्ये पुढच्या वर्षी आणि कोणती 100 गाड्या ट्रक पुढं सांगितलं कोणती टँकर सांगा साखर सांगा गहू सांगा एखादी जबाबदारी मला या ठिकाणी आपण आलात राजूर गणपती. मागच्या वर्षी अगदी प्रथम भेट झाली कीर्तनाच्या माध्यमातून. अगदी मोठे उद्योजक आहेत. आपण 21,000 रुपये दिल्याबद्दल गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था सदस्य ऋणी 21 पक्ष तुम्ही दरवर्षी 1 दिवस आम्हाला दिंडीला भेट देत जा. त्यांचे सहकारी सर्व आपण आला धन्यवाद. गणेशजी पाटील आपण पुढे यायचं आहे. गणेश भाई पुढे या. सर्व टँकर चालक सोनून यांना टँकर सोडून सर्व टँकर चालक आपण सर्वांनी आपले टँकर आता अर्ध्या ते भरून आणून उभा करायचे. सोनून यांना टँकर सोडून या ठिकाणी पुढे जाते टँकर सर्वांनी जेवण झाल्यानंतर इथे मंडपामध्ये उभा करायचे लाईटला. पुतळांनी नेहा पाटील आपल्या या ठिकाणी स्वागत होत आहे. डाव्या साईडला टँकर इकडे ऑफिस कडे इकडे येता येत नाही. टँकरला गाडी रस्त्यात लावल्यामुळे
सर्वांना विनंती आहे की रस्त्यावरच्या गाड्या टँकर पुढे घेऊन यायचे. सोनई टँकर, कोपरगाव टँकर थोडस जवळ लावायचे. टँकर रस्त्यावरची गाड्या आहेत. तात्या इकडे पाकी चाकं व्यवस्थित साफ करून ठेवायचे. वाढणारी मंडळी चला, वाढणारी मंडळी चला पाठीमागे. टँकर दोन्हीकडे आहे, दोन्हीकडे टँकरना आपले काटा धुवा. दोन्हीकडे टँकर सोडण्याची धार मोठी करा. दोन्हीकडे टँकर आहेत आणि त्याच्या काटा घेण्याची इतकी काही गडबड करू नका. जोपर्यंत सगळे बसणार नाही तोपर्यंत आम्ही वाहन करणार नाही. तुम्ही खडखडे ताटा इतके हिसकून घ्यायला की जसे आपल्याला याच्यानंतर कोण जेवण भेटणार नाही. सगळ्याला जेवण भेटणार, सगळ्याला आलू वडा भेटणार, सगळ्याला कढी वडा भेटणार. एकाला नाही भेटली तर माझ्या तबूमध्ये येऊन बसायचं काय उपोषणला. ज्याला ज्याला वडा भेटणार नाही, ज्याला कढी भेटणार नाही, माझ्या तबूमध्ये उपोषण करा. कढी भेटणार आहे, वडा भेटणार आहे, चपातीराम भेटणार आहे, भातराम भेटणार आहे. फक्त सगळ्याला विनंती थोडा शांततेने केली तर आम्हाला खूप मोठी मदत होईल. दुसरी काही मदत करू नका तुम्ही. काही मंडळी जेवणी त्याची काही वाढायची इच्छा आहे, कारण मला विनंती आहे थोडी वाढायची, फक्त मदत करा. व्यवस्था हरिभक्त परायण गोविंद महाराज केंद्र संस्थांतर्फे मोफत करण्यात आलेली आहे. कुठलाही 1 रुपया देखील चार्ज नाही, कोणालाही खर्च नाही. फक्त आपल्याला जर स्पेशल रूम हवे असतील तर आपण फोन करून कळवा, आपल्या स्पेशल रूम बुक केल्या जातील. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आग्रहाची विनंती आहे की ब्रह्मगिरी परिक्रमा या वर्षीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं, ही आपल्याला आग्रहाची विनंती.